अंजनगाव येथे कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी असलेला व्यक्ती आल्याची घटना घडली असता त्याची रीतसर प्रशासनाने दखल घेत बाकी सोपस्काराची कारवाई केली। त्यास संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवत सर्व चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला। लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताच बाजारपेठ सुरू झाल्याने अंजनगाव नगरीत कोरोनाने प्रवेश केला व एकापाठोपाठ 4 जणांचा अहवाल सकारात्मक आल्याने अंजनगावसह आसपासचा ग्रामीण भागही हादरला। काजीपुऱ्यातील 60 वर्षीय पुरुषापासून कोरोना बाधित रुग्णांची सुरुवात झाली। 2 दिवसानंतर सुरजी तहसील नजीकच्या डब्बीपुरा येथे 34 वर्षीय पुरुषाचा अहवाल सकारात्मक येताच अंजनगाव प्रशासनासह नागरिकांच्या उरात धडकी भरली। आज पुन्हा काजीपुरा निवासी व नगरपालिकेचा 52 वर्षीय कर्मचारी तर वसुंधरा कॉलनी गणेशनगर येथील 20 वर्षीय युवती वैद्यकीय शिक्षणाकरिता रशियात असलेली युवती मायदेशी परतली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अंजनगावातील नागरिक हादरल्याचे चित्र दिसत आहे। मात्र ती अंजनगाव येथे न येता अमरावती येथेच विलगीकरणात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येने प्रशासनाविरुद्ध नागरिकातून रोष व्यक्त होत आहे। कोरोना बाधितांच्या अतिसंपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याबाबत तात्काळ तहसील कार्यालय अंजनगाव येथे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी बैठक घेतली असून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले। नगरपालिका नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे उपस्थित होते। संक्रमित पुरुष नगरपालिका कर्मचारी असल्याने कर विभागात सेवा देत आहे। कर विभागामध्ये अंदाजे 15 कर्मचारी काम करीत आहे। संक्रमित कर्मचाऱ्यांच्या घरी एक मुलगा व पत्नी असल्याची माहिती असून उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या मार्गदर्शनात नगरपालिका किल्ला क्वारंटाईन करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डोंगरे यांनी दिले आहे। पुढील कारवाई तहसीलदार विश्वनाथ घुगे, ठाणेदार राजेश राठोड, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाग, प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी, नोडल अधिकारी दिनेश ठेलकर, एपीआय विशाल पोडकर, पोलीस उपनिरीक्षक जावरे करीत आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, सुरनी।